बंद करा, म्यूट होऊन घ्यायचं ताल. ततशङ्खाश्च भैर्यश्च पनवानकगोमुखाः सहसैवाभ्यहन्यत्य शब्दस्तुमुलोऽभवत्. ततः म्हणजे त्यानंतर, शंखा म्हणजे शंख, च म्हणजे आणि, भैर्य म्हणजे भेरी नागारे, तसेच पनवाचक म्हणजे ढोल, गोमुखा म्हणजे मृद आणि रणशिंगे, सहसा एव म्हणजे एकदमच, अभ्यहंतई म्हणजे वाजू लागले, शब्द शब्द, तुमुल म्हणजे अत्यंत भयंकर, आणि अभवत म्हणजे झाला. एवढे शब्द या श्लोकामध्ये आलेले आहेत. तर आता व्याख्या बघूया. ततः शंखश्च भैरश्च पणवानक गोमुखाः. भीष्माचार्याने जरी युद्धारंभाची घोषणा करण्यासाठी शंख वाजवला नव्हता, तर दुर्योधनाला प्रसन्न करण्यासाठी शंख वाजवला होता. परंतु कौरव सेनानी भीष्माचार्याचे हे शंखवादन म्हणजे युद्ध सुरू झाल्याची घोषणाच समजली. म्हणूनच भीष्माचार्याने शंख वाजवल्याबरोबर कौरव सैन्यातील शंखादी रणवाद्ये एकदम वाजू लागली. शंख समुद्रात उत्पन्न होतात. हे भगवंताच्या पूजेच्या वेळी आरती ओवाळायच्या उपयोगात आणतात. मंगल कार्य प्रसंगी तसेच युद्धारंभी तोंडाने हवा फुंकून हे वाजवले जातात. भेरी, भेरीला नगारे असे म्हणतात. मोठ्या आकाराच्या नगाऱ्यांना नौबत म्हणतात. हे नगारे लोखंडाने बनवलेले असतात आणि म्हशीच्या कातड्याने मडवलेले असतात. हे लाकडाच्या दांड्याने वाजवले जातात. हे देवालयात तसेच राजलोक आपल्या किल्ल्यामध्ये ठेवतात. उत्सव आणि मंगल कार्य प्रसंगी हे प्रामुख्याने वाजवलेले जातात. राजाच्या किल्ल्यामध्ये हे रोज वाजवले जातात. पनवचा अर्थ, पनवाला ढोलके पनवाला ढोलके असे म्हणतात. हे लोखंडापासून अथवा लाकडापासून बनवतात आणि बकऱ्याच्या कातड्यांनी मडवतात. यांना हातांनी किंवा लाकडाच्या दांड्यांनी वाजवतात. हे आकारात ढोलकेप्रमाणेच असून सुद्धा ढोलकीपेक्षा मोठे असतात. कार्यारंभी पनव वाजवणे हे श्री गणेशाच्या पूजनेप्रमाणे शुभ मानले जाते. आनक म्हणजे हे सगळे ह्याचे वर्णन केलेले आहेत वाद्यांचे. आनकाला मृदुंग म्हणतात. ह्यांना पंख व्याजही म्हणतात. याचा आकार लाकडापासून बनवलेल्या ढोलक्याप्रमाणेच असतो. हे पखवाज. पखवाज मातीपासून काय ते पखवाज पखवाज. लाकडापासून बनवलेल्या ढोलक्याप्रमाणेच असतो. हे मातीपासून बनवतात आणि कातड्यांनी मडवितात. आनक हाताने वाजवले जातात. गोमुख, गोमुखाला नरसिंह असे म्हणतात. याचा आकार सापासारखा नागमोडी वाकडा तिकडा असतो आणि याचे तोंड गाईच्या तोंडासारखे असते. म्हणून याला गोमुख म्हणतात. हे तोंडाने हवा फुकून वाजवले जातात. सहज सैवाभ्यहन्यत्य, कौरव सेनेत अत्यंत उत्साह होता. म्हणून भीष्माचार्यांनी शंख वाजवल्याबरोबर त्यांच्या सैन्यातील सर्व रणवाद्ये एकदा वाजू लागली. वाद्ये वाजवण्यास उशीर अथवा परिश्रम लागले नाहीत. सशब्द स्तुलो भवत, वेगवेगळ्या विभागात आणि तुकड्यांमध्ये उभ्या असलेल्या कौरव सेनाने वाजवलेल्या शंखादी रणवाद्यांचा नाद फार भयंकर झाला. अर्थात हा आवाज भयंकर मोठ्याने घुमत राहिला. संबंध, या अध्यायाच्या सुरुवातीला धृतराष्ट्राने संजयला विचारले होते की युद्धक्षेत्रामध्ये माझ्या आणि पांडूच्या पुत्रांनी काय केले. म्हणून संजयाने दुसऱ्या श्लोकापासून 13व्या श्लोकापर्यंत धृतराष्ट्र पुत्रांनी काय केले याचे उत्तर दिले. आता पुढील श्लोकापासून संजय पांडूच्या पुत्रांनी काय केले आहे या प्रश्नाचे उत्तर देत आहेत. ततश्वेतैर्हैर्युक्तै महती संदने स्थितौ माधव पांडवश्चैव दिव्यौ शंखौ प्रदद्मत्युः. ततः त्यानंतर, श्वेतै म्हणजे शुभ्र पांढरे, हई म्हणजे घोड्यांनी, युक्ते म्हणजे युक्त असलेला, महती म्हणजे महान, संयंदे म्हणजे रथावर, स्थितौ म्हणजे बसलेला, माधव म्हणजे लक्ष्मीपती भगवान श्रीकृष्ण, पांडव म्हणजे पांडुपुत्र, एव म्हणजे सुद्धा, दिव्य म्हणजे दिव्य, शंखौ म्हणजे शंख, पद्म ऋतू म्हणजे अत्यंत जोराने वाजवलेले. व्याख्या काय याची? ततश्वेतैर्युक्तै,
चित्ररथ नावाच्या गंधर्वाने अर्जुनाला दिव्य असे 100 घोडे दिले होते. या घोड्याचे वैशिष्ट्य असे होते की यापैकी युद्धामध्ये कितीही घोडे मारले गेले तरी त्याची संख्या 100च राहत होती. ती कमी होत नव्हती. हे घोडे पृथ्वी, स्वर्ग इत्यादी सर्व ठिकाणी जाऊ शकत होते. या 100 घोड्यापैकी सुंदर आणि चांगले शिकून तयार झालेले पांढऱ्या शुभ्र रंगाचे 4 घोडे अर्जुनाच्या रथाला झुंपलेले होते. महती संदने स्थितौ यज्ञामध्ये आहुती म्हणून दिलेल्या तुपाचे भक्षण केल्याने अग्नीला अजीर्ण झाले होते. म्हणून अग्निदेव खांडवनातील विशेष महत्वाच्या औषधी वनस्पती खाऊन आपले अजीर्ण नष्ट करू पाहत होते. परंतु खांडवनाचे रक्षण देव करीत असल्यामुळे अग्निदेवांना आपली इच्छा पूर्ण करता येईना. ते जेव्हा जेव्हा खांडवचन जाळण्याचा प्रयत्न करीत असत तेव्हा तेव्हा इंद्र जलवर्षाव करून अग्नी विझून टाकीत असे. शेवटी अर्जुनाच्या मदतीने अग्नीने ते खांडवन पूर्णपणे जाळून टाकून आपले अजीर्ण नष्ट केले होते आणि प्रसन्न होऊन अर्जुनाला एक विशाल रथ दिला होता. 9 बैलगाड्या, भारतातील इतकी शस्त्रास्त्रे त्या रथात नेहमी पडून राहत असत. हा रथ सोन्याने मढवलेला असून अत्यंत तेजपुंज होता. त्याची चाके अत्यंत मजबूत आणि विशाल होती. त्यावरील ध्वज विजेप्रमाणे चमकत असे आणि तो 1 योजना म्हणजे 4 कोस पर्यंत फडकत असे. ध्वज इतका उंच असूनही त्याचे काहीच वजन नव्हते. तो कधीही कोठेही वृक्षाला अडकत नसे. ह्या ध्वजावर श्री हनुमानजी विराजमान होते. म्हणजे अर्जुनाचे घोडे, रथ आणि ध्वजाचं वर्णन ह्या श्लोकात केलेलं आहे. स्थितौ म्हणण्याचे तात्पर्य असे आहे की त्या सुंदर आणि तेजपुंज रथावर साक्षात भगवान श्रीकृष्ण आणि त्यांचे आवडते भक्त शिरोमणी अर्जुन विराजमान झाल्यामुळे या रथाची शोभा आणि ते विशेष वाढले होते. माधव पांडवश्चैव मा हे लक्ष्मीचे नाव आहे आणि धव हा शब्दाचा अर्थ पती असा आहे. म्हणून माधव असे लक्ष्मीपतीचे नाव आहे. येथे पांडव हे नाव अर्जुनाचे आहे कारण अर्जुन सर्व पांडवांमध्ये मुख्य आहेत. पांडवानाम धनंजय अर्जुन नराचे व श्रीकृष्ण नारायणाचे अवतार होते. महाभारतातील प्रत्येक पर्वाच्या आरंभी नराला म्हणजे अर्जुनाला आणि नारायणाला म्हणजे श्रीकृष्णाला नमस्कार केला आहे. नारायणाम नमस्कृत्यम नरम चैव नरोत्तमम. ह्या दृष्टीने पांडव सैन्यामध्ये भगवान श्रीकृष्ण व अर्जुन हे दोघे मुख्य होते. संजयानेही गीतेच्या शेवटी म्हटले आहे की ज्या ठिकाणी योगेश्वर भगवान श्रीकृष्ण आणि गांडीव धनुष्य धारण केलेले अर्जुन असतील त्या ठिकाणीच लक्ष्मी, विजय, ऐश्वर्य आणि अविचल नीती राहील. दिव्यौ शंखौ प्रदद्मतु. भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुनाच्या हातात जे शंख होते ते तेजपुंज आणि अलौकिक होते. ते शंख त्यांनी खूप जोरात वाजवले. या ठिकाणी अशी शंका येऊ शकते की कौरव पक्षाचे मुख्य सेनापती पितामह भीष्माचार्य आहेत म्हणून त्यांनी सर्वप्रथम शंख वाजवणे योग्यच आहे. परंतु पांडव सैन्यात प्रमुख सेनापती दृष्टद्युम्न असतानाच सारथी असलेले भगवान श्रीकृष्णाने सर्वात प्रथम शंख का वाजवला? याचे समाधान असे की भगवान सारथी असोत की महारथी असोत त्यांची मुख्यता कधीही नाहीशी होऊ शकत नाही. ते कोणत्याही पदावर का असेनात सर्वकाळ सर्वाहून श्रेष्ठच आहेत. कारण ते अच्युत आहेत, कधीही च्युत होत नाहीत. पांडव सैन्यात भगवान श्रीकृष्णच प्रमुख होते आणि ते सर्वांचे संचलन करीत होते. जेव्हा हे बाल्यावस्थेत होते त्यावेळी नंद आणि उपनंद इत्यादी लोक त्यांचे म्हणणे स्वीकार करीत असत. म्हणूनच त्यांनी बालक श्रीकृष्णाच्या म्हणण्यानुसार परंपरागत सुरू असलेली इंद्रपूजा सोडून गोवर्धनाची पर्वताची पूजा करणे सुरू केले होते. तात्पर्य आहे की भगवान कोणत्याही अवस्थेमध्ये कोणत्याही पदावर आणि कोठेही असले तरी त्या ठिकाणी तेच प्रमुख असणार. म्हणूनच पांडव सैन्यामध्ये भगवंतानी सर्वप्रथम शंख वाजवला. जो स्वतः कनिष्ठ असतो ते श्रेष्ठ स्थानावर नियुक्त झाल्यास श्रेष्ठ समजला जातो. म्हणून जो उच्च स्थानावर अधिष्ठित असल्या कारणाने स्वतःला श्रेष्ठ समजतो तो स्वतः वास्तविक कनिष्ठच असतो. परंतु जो स्वतः काय झालं दिसत नका परंतु जो स्वतः श्रेष्ठ असतो तो ज्या ठिकाणी राहत असेल
ते स्थान त्या व्यक्तीमुळे श्रेष्ठ समजले जाते. जसे या ठिकाणी भगवत सारथी बनले आहे, तर त्यांच्यामुळे सारथी हे स्थानही श्रेष्ठ झाले आहे. याचा संबंध असा की आता संजय पुढील 4 श्लोकातून पूर्व श्लोकाचा खुलासा करून दुसऱ्याच्या शंखवादनाचे वर्णन करणार आहे. पांचजन्यम ऋषिकेशो देववत्तम धनंजयः पौंड्रम धम्मो महाशंखम भीमकर्मा व्रकोदरः. ऋषिकेश अंतर्यामी भगवान श्रीकृष्ण, पांचजन्य नावाचे, धनंजय म्हणजे धनंजय अर्जुनाने, देवदत्तम म्हणजे देवदत्त नावाचा शंख वाजवला, भीमकर्मा म्हणजे भयानक कर्म करणाऱ्या, व्रकोदर म्हणजे व्रकोदर भीमाने, पौंड्रम्यम म्हणजे पौंड्र नावाचा, महाशंखम म्हणजे महाशंख, दद्मौ म्हणजे वाजवला. व्याख्या काय याची? पांचजन्यम ऋषिकेश, सर्वाचे अंतर्यामी अर्थात सर्वांचे अंतःकरण जाणणारे भगवान श्रीकृष्णाने पांडवाच्या बाजूने उभे राहून पांचजन्य नावाचा शंख वाजवला. भगवंतांनी पांचजन्य नावाच्या शंखरूप धारण करणाऱ्या दैत्याला मारून त्याला शंख रूपाने ग्रहण केले होते, म्हणून या शंखाचे नाव पांचजन्य असे पडले. देवदत्त धनंजय, राजसूय यज्ञाचे वेळी अर्जुनाने असंख्य राजांना जिंकून फार मोठ्या प्रमाणात द्रव्य एकत्र केले होते, म्हणून अर्जुनाचे नाव धनंजय पडले. निवांतकवादी दैत्याबरोबर युद्ध करते वेळी इंद्राने अर्जुनाला देवदत्त नावाचा शंख दिला. या शंखाचा आवाज फार मोठ्याने होता. त्या आवाजाने शत्रूचे सैन्य घाबरून जात होते. अर्जुनाने हा शंख वाजवला. पौंड्रम दद्मौ महाशंखम भीमकर्मा व्रकोदरः. हिडिंबानुसार बकासूर, जटासूर इत्यादी राक्षसांना आणि कौचक, जरासंग इत्यादी बलवान वीरांना ठार मारल्यामुळे भीमाचे नाव भीमकर्मा पडले. त्याच्या पोटात जठराग्नी व्यतिरिक्त व्रक या नावाचा एक विशेष अग्नी होता, त्यामुळे त्यांना अधिक आहार पचत होता. या कारणाने भीमसेनाचे नाव व्रकोदर पडले. अशा भयंकर कर्म करणाऱ्या व्रकोदर भीमसेनाने प्रचंड आकाराचा पौंड्र नावाचा शंख वाजवला. 16वा श्लोक. अनंत विजयम राजा कुंतीपुत्रो युधिष्ठिरः नकुलस्य देवश्च सुघोषो मणिपुष्पकौ. कुंतीपुत्र राजा युधिष्ठिराने अनंत विजय म्हणजे अनंत विजय असणारा सहदेव अनेक पुष्पक नावाचे शंख वाजवले. व्याख्या. अनंत विजयम राजा सुघोषो मणिपुष्पकौ म्हणजे युधिष्ठिर, भीष्म आणि अर्जुन हे तिघे कुंतीचे पुत्र होते आणि नकुल आणि सहदेव हे दोघे माद्रीचे पुत्र होते. हा फरक दाखवण्यासाठी या ठिकाणी कुंतीपुत्र म्हणून संबोधले आहे. युधिष्ठिराला राजा म्हणण्याचे तात्पर्य असे की वनवासात जाण्यापूर्वी युधिष्ठिर अर्ध्या राज्याचे म्हणजे इंद्रप्रस्थाचे राजे होते आणि नियमानुसार 12 वर्ष वनवास आणि 1 वर्ष अज्ञातवास केल्यानंतर ते राजे व्हावयास पाहिजे होते. राजे विशेषण देऊन भविष्य काळात युधिष्ठिर संपूर्ण पृथ्वीचे राजे होणार होते असा संकेतही संजय करू इच्छितात. काश्यश्च परमेश्वास शिखंडी च महारथा दृष्टदम्यो विराटश्च सात्यकीश्च पराजितः द्रुपदो द्रौपदेयाश्च सर्वपृथ्वी विपत्ते सौभद्रश्च महाबाहु शंखान दद्मु पृथक पृथक. पृथ्वी विपते म्हणजे हे राजन, परमेवाश म्हणजे श्रेष्ठ धनुर्धारी, काश्य म्हणजे काशीराज, महारथ म्हणजे महारथी, शिखंडी म्हणजे शिखंडी, दृष्टदुम्न म्हणजे दृष्टदुम, विराट म्हणजे राजा विराट. हे यांची नावं आहेत. यांच्यामध्ये जे सगळेजण आहेत ना म्हणजे राज्य करते सारथी त्यांचे, परत अनेक राजांनी त्यांना जे भाग घेतला होता त्यांची सगळ्यांची नावे त्याच्यामध्ये. काश्यप परमेश्वास शंखनादम भू पृथक पृथक. महारथी शिखंडी अत्यंत शूरवीर होते. हा पूर्वजन्मात स्त्री होता आणि या जन्मातही द्रुपद राजाच्या उदरी कन्या रूपाने जन्माला आला होता. हा शिखंडी नंतर सुनाकर्ण नावाच्या यक्षाकडून पुरुषत्व प्राप्त करून पुरुष झाला. भीष्माचार्य या सर्व घटना जाणत होते आणि शिखंडीला समजत होते. म्हणून शिखंडीला स्त्रीच समजत होते.
या कारणाने ते त्यांच्यावर बाण सोडत नव्हते. अर्जुनाने म्हणजे भीष्माचार्य स्त्रीवर बाण चालवणार नव्हते. अर्जुनाने युद्ध प्रसंगी शिखंडीलाच पुढे करून भीष्माचार्यावर बाण सोडले होते आणि त्यांना रथातून खाली पाडले होते. अर्जुनाचा पुत्र अभिमन्यू हा अत्यंत शूरवीर होता. युद्धाच्या वेळी याने द्रोणाचार्याकडून रचलेल्या चक्रव्यूहामध्ये प्रवेश करून आपल्या पराक्रमाने अपरिमित वीरांना यमसदनास पाठवले होते. शेवटी कौरव सेनातील 6 महारथींनी त्याला अन्यायपूर्वक घेराव टाकून त्याच्यावर शस्त्राचा मारा केला. दुःशासन पुत्राकडून डोक्यावर गदेचा प्रहार झाल्याने यांचा मृत्यू झाला. संजयाने शंख वादनाच्या वर्णनात कौरव सेनेतील शूरवीरापैकी केवळ भीष्माचार्याचेच नाव घेतले आणि पांडव सैन्यातील शूरवीरापैकी भगवान श्रीकृष्ण, अर्जुन, भीम इत्यादी 18 वीरांची नावे घेतली. यावरून असे वाटते की संजयाच्या मनामध्ये अधर्माच्या पक्षाचा आदर नाही, म्हणून ते अधर्माच्या पक्षाचे अधिक वर्णन करणे उचित समजत नाहीत. परंतु त्यांच्या मनामध्ये धर्माच्या पक्षाचा म्हणजे पांडवांचा आदर असल्याने आणि भगवान श्रीकृष्ण व पांडवविषयी आदरभाव असल्या कारणाने ते त्यांच्या पक्षाचेच अधिक वर्णन करणे उचित समजतात आणि त्यांच्या पक्षाचे वर्णन करताना त्यांना आनंद वाटतो. झाले ते 18 श्लोक. होत आहे. चालेल. अजून कोणी काही सांगणार आहे का? हँड रेस करा कोणी काही बोलणार असेल तर. आज हँड रेस केल्यावर समजेल की कोणाला काही बोलायचंय का. चालेल. आज आपण इथंच थांबूयात. शेवटचं एक गीत कोण म्हणणार आहे? हँड रेस करत आहे. आजचं शेवटचं गीत कोणाचं आहे बघा. उज्ज्वलाताई. उज्ज्वलाताईंचं शकुंतलाताई काही बोलायचंय का? एक मिनिट. सोमवारचं गीत म्हणू का असं विचारत होते कैलास राणा. नाही आज उज्ज्वलाताई आहेत ना. हो त्यांचं उज्ज्वलाताई. हा हा. झाले वेळ असेल. हो हो. उज्ज्वलाताई आहेत तर. झाले ऍडमिट झाले. हो हो. ओके. म्हणू का? हो म्हणा ते. आवाज येतोय ना? हो हो हो. कालचं सर्वांना नमस्कार. कालचं गुरुपौर्णिमेचं राहिलेलं म्हणताय. हो हो तेच म्हणते. हो चालेल. हो. आणि आज गुरुचे आले त्याच्यात व्यास बरोबर. ज्ञानेश्वरीच्या ह्याच्यात हो. छान वाटलं ऐकून. गुरुविन नाही तुझा आधार, गुरुविन नाही तुझा आधार, रडता पडता कोठे अडता, रडता पडता कोठे अडता, तोची नेतसे पार, गुरुविन नाही दुजा आधार, गुरुविन नाही दुजा आधार. गुरु परमेश्वर गुरु माऊली, गुरु परमेश्वर गुरु माऊली, सदा कृपेची देई सावली, सदा कृपेची देई सावली, भक्तासाठी गुरु होनी, भक्तासाठी गुरु होनी, देव घे अवतार, नाही दुजा धार, गुरुविन नाही दुजा धार.
स्मरण करावे नाम वदावे, स्मरण करावे नाम वदावे, वंदन पूजन करिता भावे, वंदन पूजन करिता भावे, प्रसन्न होते गुरु माऊली, प्रसन्न होते गुरु माऊली, सुख देय परंपार, नाही दुजा गुरुविन नाही दुजा धार, गुरुविन नाही दुजा धार. जय श्री कृष्ण. जय श्री कृष्ण. छान, अगदी सुंदर म्हणलं. चालेल. एक सगळ्यांना सूचना द्यायची अशी आहे की आपण फॉर्म भरून घेतलेले आहे सर्वांकडून, आणि ज्याला जी इच्छा आहे ते प्रत्येकाचं मागून घेतलेलं आहे. कोणी ज्ञानेश्वरी म्हणणार आहे, कोणी साधक संजीवनी, तर कोणी गीत म्हणणार, तर कोणी श्लोक म्हणणार आहे. तर नियोजन रोज दुपारच्या वेळेला ग्रुपवर टाकल्या जातं. त्याला प्रत्येकाने बघत चला. आपलं नाव असेल तर रेडी राहत चला, कारण प्रत्येकाला इंडिव्हिज्युअल फोन करणे किंवा मेसेज करणे शक्य नाही आहे. आणि आज जसं झालं की ताईंना हे करून सुद्धा त्यांनी बघितलेलाच नाहीये. असं जर झालं तर नियोजन थोडंसं अवघड जातं. मला सुद्धा नियोजन करायला अवघड जातं, आणि तेवढा काही वेळ नसतो की प्रत्येकाला फोन करून बोलावं किंवा हे करावं. तर शक्यतो प्रत्येकाने कॉमन मध्ये आहात तुम्ही सगळेजण, तर तिथे जी काही इन्फॉर्मेशन टाकलेली आहे ती थोडीशी बघत चला, आणि त्याप्रमाणे फॉलो करायचा प्रयत्न करत जा प्रत्येकाने. म्हणजे सगळ्यांनाच लवकरात लवकर आनंद मिळू शकेल. आजच्या सारखी जी गडबड झालेली आहे की तुम्हाला नाव घ्या किंवा यांना नाव घ्या, तर तसं होणार नाही. थोडस आपण पाळायचा प्रयत्न करूयात, एवढं सांगते मी. बाकी सगळ्यांचं जय श्री कृष्ण. बाकी काही कुणाला बोलायचंय? ताई, हा बोला. कोण बोलतंय? ताई बोलतायत का? नाही, त्या विद्याताई आल्या नाही का ग? नाही, विद्याताईंचा प्रॉब्लेम झालेला आहे. त्यांच्या ननंदबाईंचा प्रॉब्लेम आहे, त्याच्यामुळे नाही आल्या त्या. अच्छा अच्छा. हा, आज हॉस्पिटलमध्ये होते ते. बरं बरं. हा. आणि हे कोण वाचतंय माझा? झालं ना आज, तुम्ही नव्हतात बहुतेक. हा. अरे मी आत्ता आली माहिती का, हा, पुण्यावरून तेच मुंबईत आली. म्हणलं, कारण मी बऱ्याचदा आवाज दिला तुम्हाला, तर तुमचं. हा, नाही नाही नाही. हा, हा. हरकत नाही. आता बरं बरं. उद्याचं नियोजन मी टाकते. नाही हो तर बाकीची आपली जी टीम आहे त्यांनी रेडी राहत चला थोडस. हो 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 हा, हो. अजून काही कोणाला बोलायचंय का? एक मिनिट. आहे, मी मुंबईत येतात हो त्याच्यामुळे आता हो, वाचलेली एक दिवस. मी अनम्यूट आणि करते सर्वांना, म्हणजे मग हो कोणाला जर बोलायचं असेल तर. हो. आणि काही शनिवार रविवारची नसलं पण कोणी तर मी बोलू शकते. मनीषा देव, तुम्ही नाव पुकारलं पण मी जागेवर नव्हती म्हणून लक्ष झालं, नाही तर मी हॅलो पुस्तक वगैरे ठेवूनच बसलेली. अगदी बरोबर. हा, असलं तर हॅलो. नसले कोणी तर जरूर वाचत जाईन मी. बर बर बर, तेच म्हणलं की हॅलो. म्हणजे थोडस जर हे झालं ना, आपण प्रत्येकाने थोडस रेडी राहिलं. काय होतं की समजा नियोजन नाही केलं आणि आपण प्रत्येकाला अशी संधी दिली, तर कोणी राहून जातं. बरोबर आहे. आणि प्रत्येकाला संधी देणं आवश्यक आहे. त्यांनी नाव दिलेलं आहे तर प्रत्येकाला संधी देणं आवश्यक आहे. आणि नाव दिल्यानंतर आपण हजर राहायलाच पाहिजे, आणि पुकारल्यानंतर आपोआप स्वतः पटकन म्हणजे समोर आलं पाहिजे, आणि अगदी मेन बरोबर आहे. व्हिडिओ ऑन केला पाहिजे. ही गोष्ट माझ्या तर मते खरी आज अगदी. कुठल्या टाइमने वाचलं, नाव पण नाही कळालं, काहीच नाही, हा, त्यांचं व्हिडिओ पण बंद होता. कुठला? आता साधक संजीवनी कुणी वाचलेलं तर काही शरद कळालं नाही ताईंनी. त्यांचा नाही, व्हिडिओ. आता हे काय काय होतं मग की ऐन वेळेला कोणाचा अवतार नसतो चांगला, अच्छा, बरोबर. हो, ते पण हा, एक आहे. त्याच्यामुळे नाही मग व्हिडिओ आता बंद केला जातो, तर त्याला विलाज नसतो शेवटी काही. हा, ते ठीक आहे, पण हा ज्यांचं वाचन माहिती आज आपल्याला वाचन आहे तर आपण जरूर व्हिडिओ ऑन करायचा. हा, नाही हरकत नाही. त्या दिवशी तेव्हा गोष्ट वेगळी. आता अचानक जर कोणाला म्हणलं आपण. ताई मी वाचलं हो. तेच म्हणलं ना, बहुतेक ताई ताई व्हिडिओ विचारच असतील म्हणून त्यांनी बंद केला.
व्हिडिओ आपला बंद चेहरा दिसला दिसला तरी मॅडम, मी भरपूर आहे. पाहिलं बंद आहे का ते. चेहरा जरी दिसला तर भरपूर आहे. हा ओळख नाही नाही. ओळख लक्षात ते राहतं. ओळखतो आपण आता एकमेकांना, बाकी काही नाही. नाही काही तर चेहऱ्यानुसार तरी ओळखतो असं. बरोबर. मी शरयुग क्षीरसागर. ताई अभंग आता वेळ आहे का? बर म्हणा ना. म्हणा एक म्हणा, हरकत नाही, शेवटचं मग आपण बंद करूया. चालेल. नि सा ग म प नि सा सा नि दा प म प नि सा वाचन घेतलं का गुरु चरणी ठेविता भाव गुरु चरणी ठेविता भाव आपोआप भेटे देव आपोआप भेटे देव म्हणवी गुरुची बजावे म्हणवी गुरुची बजावे म्हणवी गुरुची बजावे रूप ध्यानाचे आणावे रूप ध्यानाचे आणावे म्हणून गुरुची बजावे म्हणून गुरुची बजावे म्हणून गुरुची बजावे गुरु पाचे आहे देव गुरु पाचे आहे देव वारंवार सांगू काय वारंवार सांगू काय म्हणली गुरुची बजावे म्हणून गुरुची बजावे म्हणून गुरुची बजावे तुका गुरु भजनी तुका गुरु भजनी सानी दप मगरे सानी सा गम पनी सानी सा तुका गुरु भजनी देवा भेट जाणीवानी देवा भेट जाणीवानी 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 म्हणून गुरुची बजावे म्हणून गुरुची बजावे म्हणून गुरुची बजावे रूप ध्यानाचे आणावे रूप ध्यानाचे आणावे म्हणून गुरुची बजावे म्हणून गुरुची म्हणून गुरुची म्हणून गुरुची बजावे. जय श्री कृष्ण. छान ते, सुंदर अगदी. सुंदरच अगदी छान. सगळ्यांनीच छान म्हणलं अगदी. प्रत्येकाचं वाचन पण छान होतं आणि प्रत्येकाचं गीत पण छान होतं. सुरुवात अगदी स्तोत्राने छान झाली, अगदी छान वाटलं. चला, जय श्री कृष्ण सर्वांना. आपण इथेच थांबूयात. उद्या परत याच वेळेला भेटूयात.